शकुनाबाई, हे तर मला माहीतच नाही. मी म्हणू की तू घरातच आहेस, जेवण करून राहिली. नाही शांताराम मामा, शकुना मामीने आम्हाला वाहूनच दिलं नाही. किती वेळा म्हटलं आम्ही. शांताराम, त्या बायकोला तू एकदा समजून सांगून दे शांताराम. आता लय झालं बरं शांतीचं. मी जेव्हा जेव्हा सहन करून राहिली तेव्हा तेव्हा तर जास्त हुशारी करून राहिली शांताराम. शांताराम मामा, फक्त आम्ही तुमच्या खातीर चूप आहो. नाही तर तुमच्या घरचे आम्हाला काय धडा शिकवला हे आम्हाला सगळं आठवण आहे. हे शांता मामीने बरं नाही केलं बरं. माझ्या वहिनीची आणि माझ्या आईची बेइज्जती केली. याचा बदला तर मी घेणच. नाही नाही पप्पू, तसं नको करू पप्पू. मी शांतीला समजून सांगतो. येतो येतो मी. तुम्हाला काही गरज होती काय? तुम्हाला सांगितलं ना जाऊ नका म्हणून. काऊन तुम्ही ऐकत ना दोघी सासू सुना? आईनच म्हटलं मला चला म्हणून. मला माहिती आहे काय सुलोचना असं होईन म्हणून. पप्पू, मला तुमच्या गाडीवर नेता काय पप्पू? मला लय अर्जंट काम आहे. शंकरही आले नाही दिवसभरापासून वावरातून. वहिनी, तुम्हाला मी नाही म्हटलं काय? चला ना. राहिला स्वयंपाक पाणी घरातला. अजून चटकली का तू पप्पासोबत जायले? पाहून घे. पा आईले असं वाटते मी नाही रिकामीच आहे. किती कामं करू थकतो मी, तरी तुमच्या आईले नाव नाही आहे. आई, तू जाय घरात, तू आराम कर. मी आलोच. वहिनीला बाहेर नेतो आणि बाहेरून लवकर आणतो. वहिनी, शांत राहा वहिनी. रडणं बंद करा. चला चला, तुम्हाला कुठं जायचं आहे? दादा वावरात गेला, मी घेऊन चालतो तुम्हाला. चला पप्पू, आलीच मी थैली घेऊन. चलते का तुम्ही? गाडी गेली काळा बाहेर. ठीक आहे वहिनी, या लवकर. जमलं पप्पू. पप्पू बदलला अजून. हेच पाहिजे होतं मला. शांती म्हणा, तू लय खराब केलं शांती. तुला पहिले सांगत असतो मी, माझ्या बहिणीच्या वाटी जाऊ नको म्हणून. शांती, तू एवढा मोठा अपमान केला माझ्या बहिणीचा तू. बरं बहीण होती तर होती, तिच्यासोबत सुनही होती सुलोचना. मला वाटलंच. आणि शांतीने वाटलं तिच्या भावाच्या घरी डब्बा नेऊन दिला. झाबरू आला नाही तर. हे कसं समजलं शांतीले? कुठे गेली चिंतेचे बाबा काय माहित मग. अशी आवाज दिला तरी आवाज नाही दिला. राजा, पाहणारे राजे, ते बाबा कुठे गेले तर? आई, घ्या बरं चहा, घ्या बरं. तुम्ही चाकर लावला मला अद्रकचा. घ्या लवकर चहा घ्या. आली आली सविता. घ्या जवळ बुवा, चहा घे. तुम्हाला मग दुकानात जा लागते ना? हो मामीजी, दुकानात जातो ना मी. अरे आई, माझी सासू आलीच नाही का बाहेरून? नाही सविता, तुझी सासू बाहेर आहे. कोणासोबत तरी बोलून राहिली. आवाज येऊन आला बोलायचा. तू घेऊन गे ना चहा, मग त्या सासूला देजो. आई आल्या काय? हे घे ना, चहा घे ना. शांताबाई, कोण होतं बाहेर? आवाज येत जाय बोलायचा तुमचा. घरात नाही आलं कोण आहे तर? नाही नाही सखूबाई, कोणी नाही बाहेर. मीच म्हणून राहिली मामा आले, चिंट्याचे बाबा कुठे गेले, काय गेले, धावत पळत गेले. आलेही नाहीत. काही सांगितलंय नाही इकडे चाललो की तिकडे चाललो. राजा, तुला माहिती आहे का कुठे गेले ते बाबा? आई, माझे बाबा काही लहान लेकरू नाही आहे. कुठे चालले जातील, हरपतील. तू चहा घे, आपच येतील. घरात असले की किरीकिरी करत राहता. आणि आता माझे बाबा तसेच करतात, तू घर नसली की. आणि माझे बाबा घर नसले की तू तसेच करत. चल घे बरं चहा, घे बरं तू. आई, हे घ्या चहा. सविता, तू घे ना. नाही आई, मी सकाळी घेतला, आता काही चहा घेत नाही आई. डबल डबल चहा ना सगळं ऍसिडिटी सारखं होते आई मला. ठीक आहे सविता, घे रे राजा चहा. घ्या सखूबाई चहा घ्या. शांती. चिंतेश बाबा, काय झालं चिंतेश बाबा? कुठे गेलती तुम्ही? किती वर्ष तुमची आठवण राहिली मी. शांती, मा हरामखोरा शांती तू. मला वाटलंच असे गुण करशील म्हणून तू. शकुनाबाई आली होती, सुलोचना आली होती तिची सून. त्या दोघी सासू सुनेले तू जीव घातला का शांती? इमानदारीनं सांग शांती तू आता मला. नाही जीव घातलं मी. कामा होते मला. जेवढे गुण करते, जेवढे भांडण लावते माझ्या घरी येऊन. आणि काय तिचा आदर सत्कार करू मी? तिने हाताने घ्यायला लागत होतं, हाताने जेवा लागत होतं. मी नाही वाढून देत. मला वाटलंच शकुना आता आमच्या घरी आली की काही ना काही तमाशे होतात म्हणून. बाबा, काय होय? पाहुणे घरी समजत नाही का तुम्हाला? तू आईले समजते काय? पाहून घे. सगळ्या बाहेर जीव घातलं तू आई ना. आणि शकुना हात्याले आणि तिच्या सुनीले उपाशी पाठवून दिलं राजा. आई, तू घरात जाय. राजा, त्या बापाचा दात कधी मायावरच आहे ना.
बहीण आली घरी की कोणत्याही बहाण्यानं माझ्यासोबत भांडण करते. तुला माहितच आहे पहिल्यापासून. करू दे सकू बैली बी माहित आहे. चिंतेचे बाबा, तुम्हाला तिने बोलावलं का आता फोन करून? म्हणून तुम्ही धावत पळत गेले. आवाज देऊन चिंतेचे बाबा एक नाही ना दोन नाही. पाहून घ्या, तिने आता बी भांडण लावले का नाही घरात आपल्या. चिंतेचे बाबा, तुम्हाला सांगतो मी, तुम्ही तिच्या दूर राहा बरं. तिच्या दूर राहा तुम्ही. आणि आपल्या घरात बी येऊ नका देऊ तिले. शांती, तुला राहायचं नाही का तिचा? झापरूच्या घरी जायचं आहे का तुले? आई, तू घरात जाय लवकर. लवकर घरात जाय आई तू आता. पाहुणे समोर तमाशा करू नको आई. हा राजा, मी जातो घरात राजा. चला सखूबाई, चला घरात चला. बाबा, तुम्हाला समजून नाही आलं काय मी सासूबाई येलाय म्हणून? त्या सासूले माहीत पडू दे ना त्या आईचे गुण कसे आहेत तर. मोठेपणा करते ना स्वतःले. माया बहिणी उपाशी पाठवलं. राजा, किती मन दुखलं असेल माहित आहे काय तुले? माया एवढा लाडाची बहीण. बाबा, काही गरज होती का सांगायची मग तुम्ही? टोले घेत तिच्या घरी सांगायला गेले. काही काम नव्हतं ना बाबा सांगायचं. सांगीन, माई बहीण होती सविता. तू सासू सारखी नको हो. समोर सांगतो तुले मी. सविता, तू बोलू नको सविता. त्याचं ते पायात बसते सविता. सखूबाई, या घरात सखूबाई. आली शांताबाई आली. सविता, चल बरं घरात तू. चल, आपण ते दोघं बापले का पाहतात. चल सविता. कधी बी पाहिजे तर ते शकून आता घरी आली की तमाशा झाल्याशिवाय राहतच नाही ताई आमच्या घरी. तुला काय वाटते शांती? आता जातो झाबरूच्या घरी. झाबरूच्या घरी मस्त डबा देऊन दिला. आणि माझ्या बहिणीने कॅन आणली, त्याच्यानी चमचाभर भाजी नाही दिली त्या. बाबा, चुप बसा तुम्ही. मला चुप बसायला लागतं, मलाच बसायला लागतं चुप. तू यायचे गुन्हे दिसून आले काय तुला राजा? थांब म्हणा शांती, पुरे तमाशा करतो मी आता. डबल तू माझ्या बहिणी संग अशी वागशीनच नाही. आता जातो झाबरूच्या घरी. बाबा चला, चला घरात चला. घरात चला. थांब ना मला शांतीला तू आता. माझ्या बहिणीला कशी त्रास देत तू तर. आई, आता ड्युटी केली. आता डायरेक्ट जातो आईच्या घरी. घे म्हणा माझ्या सासूला टोले चांगले. कर मला तू घरी काम. मला म्हणते झाडू पोचा कर. लग्न केलं तर माहित नाही केलं. आता पाय म्हणा त्या पोराला कशी घुमवतो मी. आणि तू बी मा पाय लागत येशील. राणी, कुठं गेलती राणी? काही नाही सविता काकू, ड्युटीवर गेलती. आता आईच्या भेटीला चालली मी घरी. मी तर ऐकलं की तू सासू आली घरी. ते हाव, मै सासू आली म्हणून तर आता अक्षरशः स्वयंपाक करायला मै सासू आहे. आता राहतो म्हटलं 8 दिवस आईच्या घरी. सासूबाईला विचारलं ना, सासूबाई म्हणे जाय म्हणे, जाऊन ये म्हणे, मी आवतं. तुम्ही माझ्या चौकशी विचारलं काकू, पण तुम्ही नाही सांगितलं काहीच. अरे मी दूध आणायला गेलती ना, मैसून सकाळ संध्याकाळी दूध पेते ना, आम्हाला काही भेटलं नाही. आणि ते पाय जेवण कमी आणि दूधच पेत राहते. काकू तू दे ना मग. मी तर ऐकलं की दिवस आहेत म्हणून. हा बापा, दिवस आहेत तर 2-3 महिने तर झाले, पण तिची नोकरीने पावल्या चालले राणी. जसं की जगाच्या पाठीवर तिलाच लेकरू होऊन राहिलं. ठीक आहे काकू, जा दूध घेऊन जा. मी पण घरी जातो. तो धंदा लागला बापा. सकाळून संध्याकाळी तिला दूध दे आणून 1-1 लिटर. जेवढं दूध पेते ना, जसं काही राखेस लागला तिच्या पोटांनी. राखेस लागायले एवढा दूध पेते. 2-3 टाइम खाते बी, नाश्ता करते, फळे खाते. काय होय माय, पोट होय की मोठ होय, धकते काय एवढं मोठं. सविताबाई, कुठे चालली सविताबाई? अरे हा तर शांताराम भाऊचा आवाज आहे. शांताराम भाऊ, धावत धावत कुठे चालले शांताराम भाऊ? सविताबाई, कुठे गेलती तू? थांबा बापा, धावू नका, मला काही समजून नाही राहिलं. जेवढं कोणतं अर्जंट काम आहे तुमचं तर थांबा ना 2 मिनिटं बोलायसाठी. कामावर जाते ना मग झाबरू, त्याला भेटतो ना, लय महत्वाचं आहे. शांतीच्या घराने सांगतो ना त्याला मी. तुला माहिती आहे सविताबाई, शांतीनं काय केलं माझ्या बहिणीसोबत? काय केलं शांताराम भाऊ? त्या सुनील सांगितलं जेवण करायला. शिवानी, तिचा नवरा, मनीषा, सखूबाई, किती जण बोलावले. माहीत जीवाले वाटलं माझ्या बहिणीला बोलवा म्हणून. मी माझ्या बहिणीला बोलवायला गेलो. दोघे सासू सुना आल्या. कॅन आणली,
भाजीसाठी. पोरवली म्हणे भाजीच घेऊन जाईन, पोळ्या घरी करीन. माहित आहे शांतीने काय गुण केले? अंदर नेलं, जेवण काय वाळून देतो तुम्हाला, वाळून देतो तुम्हाला केलं, आणि तिने वाळूनच दिलं नाही. बसल्या बसल्या दोघी सासू सुना आणि चालल्या गेल्या राग राग. पाय सविताबाई, शांतीनं काय गुण करून ठेवले. आणि स्वतःच्या भावाच्या घरी सोन्याच्या हातून डब्बा नेऊन द्यायला लावला. त्याचं येणं जमलं नाही तर. आणि माझ्या बहिणीले जीव तर जीव घातला नाही, चमचाभर भाजी बी नाही दिली. शांताराम भाऊ, पा पा कशी करते शांताबाई. एवढी चांगला नवरा आहे, जेवढी चांगली ननद आहे, पण शांताबाईला कदर नाही. बरं शांताराम भाऊ, तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे, पण सांगा तिच्या भावाला, सांगा घरीने जरा. भाऊ तरी दोन गोष्टी सांगेन शांताबाईले. तशीच भली मोठेपणा करते शांताबाई, लोकांची मदत करते फक्त दिशासाठी लोकांले, आणि स्वतःच्या ननदले जीव बी नाही घालत. पा शांताराम भाऊ, ही दिसते काय कोणाले? नाही शांताराम भाऊ, तुम्ही झाबरूले सांगाच, त्यावर शांताबाईचं डोकं जाग्यावर येईन. सांगतो सविताबाई, नाही तर काय भेटो काय शांतीले मी. शांताबाई, अरे बापरे, काय शांताबाई, माया बदला घेतला देवानं. मी किती तडपले रोडगे खायसाठी शांताबाई. तू मला बोलावलं नाही. पाय आज शांताबाई मा मनासारखं झालं का नाही, पण घे म्हणा आता, घे. तू बी मला सांगायला येशील की सविता पाय असं केलं शांताराम भाऊन. मी तर म्हणतो की जरा भांडणं झाले पाहिजे त्या घरी. घे शांताबाई, आता ते डोकं जाग्यावर येईन. चल, मा सुनीले पटकन दूध नेऊन देतो आणि जातो आता शांताबाईच्या घरी. कसं जखमीवर मी टाकतो तर म्हणा. थांब शांताबाई. सुषमा, कुठे गेली हो सुषमा? इकडे इकडे सुषमा, लवकर. सविता, काय झालं सविता? तू तर आज लय खुश वाटून राहिली सविता. बातमीच तशी आणली सुषमा, मी सांगतो ना तुले. बातमी काय झालं सविता? माहित आहे? पाहून घे, शांताबाईने मला काल जेवण करायला बोलावलं नाही शांताबाईच्या घरी. तुले बोलावलं, माझ्या सुनीले बोलावलं. तुला माहित नाही सुषमा किती जण बोलावले तर. आणि माहित आहे शांताबाईनं काय केलं? सगळ्यात महत्वाची चुकी केली. शकुनाबाई, तिची सून, तिने ज्यूस नाही घातलं, तिला हाकलून दिलं म्हणते बाई शांताबाईनं. सांग सुषमा, शोभलं का शांताबाईला हाकलून देणं ननदले? तुला कोण सांगितलं सविता? कोण म्हणते हाकलून दिलं? तर ती शेवंता मावशी होती, आणि मी भेटली शेवंता मावशीले. काही हाकलून बिकलून दिलं नाही व. पण सविता काकू, तुम्ही किती खुश झाल्या. शांता काकू सोबत पटत नाही वाटते तुमचं? नाही नाही बबली, कर स्वयंपाक करतो. तसं काही नाही आहे, आमच्या दोघीच मैत्रिणीच्या गोष्टी होत. ठीक आहे काकू. सविता, अशी बॉम्ब करू नको ना. हाकलून दिलं तो डोळ्यानं पाहिलं काय? तुला काय माहिती आहे सुषमा, शांताराम भाऊ गेले झाबरूच्या घरी. शांताराम भाऊन सांगितलं मला आता. झाबरू सांगायला चाललो म्हणत नाही. चल सुषमा, पाहिजे शांताबाईच्या घरी तमाशे राहतात आता सगळे. चल आपण आवरायला जाऊ. चल सुषमा चल. शांताबाईले म्हणेन मी, पाय शांताबाई, तू आम्हाला जेवण करायला बोलावलं नाही ना, त्याकडे भांडण आवरायला आली मी. चल सुषमा चल. ही काकू तर मला लयच खतरनाक दिसून राहिली. आई, काही जाऊ नका त्या काकू सोबत. सुषमा, त्या सुनेचे म्हटलं ऐकू नको तू. चल माझ्यासोबत चल सुषमा चल. आता फक्त या काकूला माझ्या घरी येऊ दे ना, हाकलून देईन. या नाची बबली नको म्हणू म्हणा. लोकांच्या घरांनी भांडण लावतं म्हणा. माझ्या संग पालाच नाही पडल्या काकूचा अजून, नाही तर बात सरळ करतो मी.